आता आपण सामाजिक आंतरक्रिया करण्याचं जे कौशल्य आहे त्याविषयी विचार करणार आहोत. एकंदरीतच सामाजिक कौशल्य हा प्रत्येक व्यक्तीचा अतिशय महत्त्वाचा पैलू असतो. सामाजिक कौशल्य ही अस्तित्वात येतात ती समाजाच्या अस्तित्वामुळे. आता इथे समाज हा समूह म्हणून विचारात घ्यायला हवा आपल्याला, कारण काहीतरी विधायक करायचं तर काही लोकांनी एकत्र येणं, त्यांनी परस्परांशी संवाद साधणं, स्वतःचं समूह ध्येय ठरवणं, व्यक्तिभिन्नता असली, मतभिन्नता असली तरी त्यावर मात करून सर्वांसाठी एक ध्येय निश्चित करणं, या सगळ्या गोष्टी सामाजिक कौशल्याचा भाग आहेत. या सामाजिक कौशल्यामुळे व्यक्ती समूह करतात आणि आपापलं जगणं सुखावं करतात. पण याबरोबर लक्षात असं घेतलं पाहिजे की काही वेळेला आपण पाहतो की काही व्यक्ती एकत्र जमतात त्या विध्वंसक कार्यासाठी. त्यासाठी त्यांचा फार दिवसाचा सहवास असणं, काही ध्येय असणं याची आवश्यकता नसते. कोणीतरी एक दगड भिरकावला की इतर सगळे त्याला सहाय्यक म्हणून पुढे येतात आणि एक टोळकं विध्वंसासाठी आपोआप तयार होतं. पण समाजाचं तसं नसतं. समाज हा काही कारणाने, काही ध्येयाने एकत्रित आलेल्या माणसाचा समूह असतो. सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी कोणती कोणती कौशल्य विकसित करायला हवीत, ही सगळी घटक कौशल्य काय आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक कौशल्य विकासासाठी आपल्याला आपली सामाजिक बुद्धिमत्ता तल्लख करायला हवी. सामाजिक बुद्धिमत्ता हा बुद्धिमत्तेचा एक विशेष असा पैलू आहे जो स्वेतरांबरोबर आपलं जे नातं आहे त्याच्याशी संबंधित असतो. हा समाज कुठे कुठे आणि केव्हा तयार होतो तर मी माझं असणं वेगळं, मी माझ्या कुटुंबाशी निगडीत असणं वेगळं, मी माझ्या समूहाशी निगडीत असणं वेगळं, परिसराशी निगडीत असणं वेगळं. पण हे सगळं वेगळं असलं तरी त्याच्यात एक अखंड मंडलाकार तत्व असतं. म्हणजे या गोष्टी भिन्न नसतात. व्यक्ती एकाच वेळी अनेक भूमिका करू शकते. त्यातली पहिली भूमिका आहे मी असणं, नंतर मी माझ्या नातेवाईकासमवेत असणं, या नातेवाईकात कुटुंबीय आधी येतात, नंतर त्या दूरच्या नातेवाईकांचा त्यात समावेश व्हायला लागतो. त्याच्यानंतर परिसर येतो, परिसरातला सगळा समाज येतो, नंतर हा समूह व्यापक होत जात तो विश्वव्यापीही होतो. म्हणूनच शेवटी आपली भूमिका अशी असते की आपण विश्वव्यापी झालेलो असतो, विश्वाशी आंतरक्रिया करतो. विश्व एक आहे या भावनेतून आपले सगळे व्यवहार चालतात. याला सामाजिक आंतरक्रिया कौशल्याचं अतिशय कळसाचं टोक म्हणता येईल. प्रथम आपण असं बघूया की नेमकं हे विश्वव्यापी होणं कशाशी निगडीत असतं. पहिलं म्हणजे व्यक्तीला आत्मभान हवं, स्वभान हवं. स्वभान हे स्वजागरूकतेतून निर्माण होतं. मी कोण आहे, मी कशासाठी आहे, मला कसं जगायचं आहे हे व्यक्ती आपलं आपण ठरवू शकते. यात माझ्याजवळ कोणती सामर्थ्य आहेत, माझे कोणते दुबळेपण आहे, मी जर काही करायचं ठरवलं तर मला कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्या मी कशा घ्यायच्या, त्याचबरोबर मला कोणते धोके आहेत हाही विचार इथे करावा लागतो. पहिली गोष्ट म्हणजे की स्वतःला जाणून घेण्यासाठी स्वतःच्या अंतरंगात शिरावं लागतं, स्वतःबद्दल मनन चिंतन करावं लागतं आणि स्वतःचं कठोर परीक्षण सुद्धा करावं लागतं. हे स्वतःचं परीक्षण करण्याची जी प्रक्रिया असते ती मोठी संघर्षाची, त्रासाची, वेदनादायी अशी असते. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की भगवान बुद्धाने तप केलं होतं. जैनांचा जो प्रतिनिधी आहे वर्धमान महावीर, त्याने पण तप केलं होतं. हे तप करणं म्हणजे हे असंच असतं. आपण येशू ख्रिस्ताविषयी ऐकतो, मोहम्मद पैगंबराविषयी ऐकतो, तर ह्या सगळ्यांनी तप केली होती. तप केलं होतं म्हणजे काय केलं होतं तर प्रथम त्यांनी स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया केली होती. ही शोध घेण्याची प्रक्रिया जेव्हा आपल्या पुढे उघड होते, आपण आपल्याशी संवाद साधत उघड करतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला नेमकं काय करायचंय, ते करण्यासाठी आपल्याजवळ कोणती सामर्थ्य आहेत, आपलं दुबळेपण कशात आहे, त्याच्यावर कशी मात करायची, कसं जिंकायचं त्या दुबळेपणाला, आणि धोके लक्षात घेऊनही संधींचा उपयोग कसा करायचा. यात महत्वाचा भाग जो आहे की मला स्वतःला जाणून घ्यायचं तर मी काय काय करायला हवं, तर यामध्ये व्यक्ती म्हणून मला कोणासमोर तरी प्रकट होता आलं पाहिजे, उघड होता आलं पाहिजे.
आपण समूहात जायचं टाळतो. कोण मला हसेल, कोण मला काय म्हणेल. हे कशामुळे होतं? तर आपल्या काही दुबळेपणामुळे आपल्याला होतं. आपल्याला समूहाची भीती वाटते. 4 माणसं जेव्हा एकत्र होतात तेव्हा यांच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं, संवादाला सुरुवात कुठून करायची, हे प्रश्न आपल्या पुढे येतात. पण या प्रश्नातून स्वतःला बाहेर काढून मला त्या व्यक्तींशी काहीतरी नातेसंबंध प्रस्थापित करायचा आहे असं मला कुठेतरी तीव्रतेने वाटायला हवं, की मग मी आपोआपच स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागते. 4 माणसं जेव्हा काही कारणाने एकत्र होतात तेव्हा बऱ्याच व्यक्तींना असा प्रश्न पडतो की यांच्याशी बोलायचं काय, कसं बोलायचं, का बोलायचं. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या भयातून स्वतःलाच बाहेर काढायला हवं आणि या व्यक्तींशी संपर्क कसा साधायचा हे ठरवायला हवं. आपण हवेविषयी बोलू शकतो. आपल्या नावानिशी बोलण्यासाठी आपण ओळख करून घेतो. त्यानंतर त्यांना विचारतो की आपण कुठे राहता वगैरे सारखी जुजबी माहिती आपल्याला मिळवणं सहज शक्य होतं. पण प्रश्न जेव्हा निर्माण होतो की आपल्याला काही ध्येयाने आपण एकत्र आलेलो आहोत, जसं ग्रामपंचायतीच्या सभा संदर्भात की काही लोकांना माहिती नसते, निवडून आलेले असतात ते, पण नेमकं कशासाठी आलोय, आपले अधिकार काय आहेत. तर हे सगळं ज्ञान आपण मिळवून त्या आधारे स्वतःला आपल्या कोशातून बाहेर काढून सामाजिक आंतरक्रियासाठी तयार करायचंय. पण त्यासाठी आपलं आपण परीक्षण करणं की आपण बोलू का शकत नाही, कसल्या भीतीपोटी आपण बोलू शकत नाही, माहिती कमी पडते का वगैरे, ह्याचा आपण आपला शोध घ्यायला पाहिजे. आता हा शोध कसा घ्यायचा, तर यासाठी आपल्या ताकदीचा आपण प्रथम विचार करायचा की आपण समाजापुढे आपली एक काही प्रतिमा विचारात घेत असतो की मी कसं वाटायला हवं लोकांना. पण त्यापूर्वीही मी मला कसं हवं आहे, माझ्याजवळ कोणत्या क्षमता आहेत असं मला वाटतं, त्या मी कुठेतरी वापरून बघायला हव्यात. उदाहरणार्थ, व्यक्ती म्हणून माणसाला जे काही व्यक्तिमत्व प्राप्त होतं ते इतरांच्या समोर प्राप्त होतं. इतरांशी आपण कसं वागतोय, इतर माणसांशी आपण कसं वागतोय, त्यातून ते निर्माण होतं. तर या ठिकाणी समाजाशी आंतरक्रिया करण्यापूर्वी प्रथम आपण आपल्याशी आंतरक्रिया केल्या पाहिजेत आणि आपल्याला आपण काय आहोत हे आधी स्वतःला पटवून दिलं पाहिजे. स्वतःला पटवून देण्याचं म्हणजे आत्मविश्वास वाढवण्याचंच कार्य आहे. पण तो आत्मविश्वास सामर्थ्याच्या जोरावरचा आहे. उगाच 4 चौघात उभं राहून की जोराने टाळ्या वाजवा, ही काही सामाजिक आंतरक्रिया आपल्याला करायची नाहीये. जसं टीव्हीवर आपण पाहतो की कशा रीतीने ते उभे राहतात लोकात, कशा आंतरक्रिया करतात, ते ठराविक साचेबद्ध असतं. पण आपलं काम पूर्णपणे वेगळं आहे. आपल्याला स्वतःच्या क्षमता विकसित करायच्या आहेत. यामध्ये विचार क्षमता, बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य, वाचनाचं स्वातंत्र्य, ही सगळी स्वातंत्र्य दिलेली आहेत. पण विचारक्षमतेचा पाया असल्याशिवाय या स्वातंत्र्याचा आपल्याला उपयोग करता येत नाही. दुसरं असं असतं की आपल्यावर समाजाचे खूप दबाव असतात. एक लहान मुलं म्हणून आपण शाळेमध्ये, कुटुंबात वावरताना मान वर करून बोलायचं नाही, खाली मान घालून बोलायचं. मान वर करून बोलायचं नाही म्हटल्यावर आपोआपच खाली मान घालून बोलणं आलं. म्हणजे डोळ्यात डोळे घालून बोलणं किंवा नजरेला नजर भिडवून बोलणं हे आपल्याला कोणी शिकवलेलंच नसतं, त्याचा आपण अनुभवही घेतलेला नसतो. शाळेत गेलं तर तीच परिस्थिती, मान जितकी खाली घालून आपण उभं राहू तितकं आपल्याला नम्र समजलं जातं. मान वर केली की मान वर करून बोलतोयस असा दम आपल्याला घ्यावा लागतो. तर या सगळ्यातून आपण आपल्याला बाहेर काढून एक सक्षम प्रौढ व्यक्ती म्हणून वावरायला शिकलं पाहिजे. तर यासाठी आपल्याला आपली शक्ती एकवटून प्रयत्न केले पाहिजे. कोणी आपल्याला उभं राहू देत नसेल तर त्याच्या समोरही उभं राहून आपल्याला आपलं मत मांडता आलं पाहिजे. आता यामधल्या अडचणी सगळ्यांना माहिती आहेत. बायकांना कुठेही उभं राहून बोलायची मुभा नसते. तुम्ही समाजकार्यकर्त्या असल्या तर गावागावामध्ये असं असतं की कोणतीही स्त्री ही कोणत्याही पुरुषाशी बोलू शकत नाही, फार तर ती बायकांशी बोलू शकते. दुसरं असतं की जातीच्या उतरंडी असतातच, धर्म असतो, गरीब श्रीमंत भेदभाव असतो. श्रीमंताला आपल्या बरोबरीचं काही कोणी करणं हे आवडत नाही. मी जर तांब्याची भांडी वापरत असेन आणि मला जर त्याचा एक गंड असेल, अहंगंड, तर मला वाटतंय दुसऱ्यांनी कशाला वापरावी, की मग आपोआपच मला माझा गंड प्रस्थापित करता येतो. तर ह्या ज्या उतरंडी आहेत, जातीभेद आहे, तो भेद बाजूला ठेवून समोर यायचं म्हणजे खूपच ताकद हवी.
आणि ही ताकद संघटित झाल्याशिवाय आपल्याला मिळवता येणार नाही. आपण सतत दबलेले राहू. उदाहरणार्थ सरपंच म्हणून माझी निवड झाली, आरक्षणापोटी झालीये, लोकांनी कसं बसं मला निवडून दिलंय, पण सरपंच म्हणून माझे जे अधिकार आहेत, माझी जी कर्तव्य आहेत, ती मला करता येत आहेत का? तर ती करता येत नाही, कारण इतरांचं दडपण असतं. मला सरपंच नेमलंय, पण अधिकार कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात आहेत. असं होऊ नये म्हणून आपण स्वतःविषयी जागरूक झालं पाहिजे. आणि यामध्ये धोकेही खूप असतात. धोके असं की कुठल्या तरी गावात आपण राहतोय आणि गावचा समूह हा एक अशा रीतीने बांधलेला असतो की तो जाती भेदाची उतरण दूरच करू शकत नाही. मग तिथे आपण काय प्रभाव पाडणार? तर यासाठी आपल्याला आपल्या बरोबरीच्या स्त्रियांना संघटित केलं पाहिजे. आता या स्त्रिया कोणाच्या दबावाखाली असतात? तर घरच्या पुरुषांच्या दबावाखाली असतात. म्हणजे त्यांना संघटित करणं हे तितकंसं सोपं नाही. पण गप्पा मारता मारता हळू असं त्यांच्या समोर एखादं उदाहरण मांडता मांडता आपल्याला हे करणं अतिशय आवश्यक आहे. आणि इथेच आपल्या सामाजिक आंतरक्रिया कौशल्यांना सुरुवात होते की पटवून देणं मला जे वाटतंय ते. तुम्ही सिंधुताई सकपाळाबद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल, त्यांचा चित्रपटही पाहिला असेल. कशा रीतीने त्या पुढे गेल्या, अडचणी तर प्रचंड होत्या. तुम्ही तुकाराम हा सिनेमा बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुकारामांना सगळ्या समाजाविषयी जे वाटत होतं त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कधीतरी तुम्ही देवकीनंदन गोपाळ हा सिनेमा बघितला असेल, त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने गाडगेबाबा लोकांना त्यांच्या कोशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. तर ही सगळी मोठी उदाहरणं आहेत, पण आपल्याला आपल्या पातळीवर राहून काय करता येईल हे बघितलं पाहिजे. स्त्रिया सुद्धा लगेचच बंडाला तयार होतील असं मानायचं कारण नाहीये, समजायचं कारण नाही. कारण स्त्री कुठेही असली, कुठल्याही जातीच्या उतरंडीत असली तरी तिला पुन्हा तिच्या घरच्यांशी संघर्ष करायचा असतो. तर हे लक्षात घेऊन आपल्याला त्यांच्याशी आंतरक्रिया केल्या पाहिजेत. तरच आपल्याला संघटनेची, समूहाची, संघाची बांधणी करता येईल आणि मग परिस्थितीला तोंड देता येईल. आपल्याला साधायचंय ते परिवर्तन. परिवर्तन कशा प्रकारचं? तर कपड्यातलं नाही, पैसे खर्च करण्यातलं नाही, तर आपल्याला आपली जी विचार क्षमता आहे तिच्या साह्याने आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचंय. आणि हे परिवर्तन विधायक स्वरूपाचं आहे. ते आपल्या पर्यावरणाचा नाश करण्यासाठी नाहीये, तर सगळ्यासाठी काहीतरी एक चांगलं काम अस्तित्वात आणण्याचं करायचंय. आणि हे चांगलं काम करण्याला फार थोडे लोक एकत्र येऊ शकतात. आपल्याला त्याची कारणं सगळी माहिती आहेत, त्याची उजळणी करण्याची इथे आवश्यकता नाही. आता बघा, आपण स्वतःपासून सुरुवात केली, आत्ममान घेतलं की मला हे करायचं आहे, आणि वर आपण म्हटलं की करायचंच आहे, एक निग्रह केला, आणि आपण आपली एक स्वतःची प्रतिमा बदलली. आपण आपल्या क्षमता वाढवल्या. कष्टाने ह्या क्षमता सहज विकसित करता येतात. आणि हे करत असताना आपल्याला घरातून विरोध होतो, त्यालाही आपण तोंड दिलं. नंतर हळूहळू गप्पातून आपण इतर स्त्रिया ज्या आहेत त्यांना संघटित केलं, त्यांना समजावून दिलं आपल्याला असं का वाटतं, आपण असं का केलं पाहिजे, त्याचे परिणाम काय होत आहेत. या गोष्टीतून बाहेर पडून आपण एक संघ तयार केला आणि संघटनेने आपण काम करायला सुरुवात केली. नाही, आपल्या गावात दारूबंदी हवी, दारू नको, व्यसनाधीन नाहीत लोक, आणि कित्येक गावच्या स्त्रियांनी संघटन करून हे करून दाखवलेलं आपण ऐकतो आहोत, पाहतो आहोत. पण त्याच्यासाठी त्यांना खूप वेळ द्यावा लागलेला आहे, धीराने घ्यावं लागलेलं आहे. हे काही अचानक घडत नसतं. बरं, हे सगळं घडत असताना या गोष्टींचा फायदा मिळवणारे अनेक लोक आपल्या भोवती असतात आणि ते आपल्या दृष्टीने धोका असतात, पण त्याच वेळी त्या संधीही असतात. हेही लक्षात ठेवायला हवं की या ठिकाणी जेव्हा आपण दारूबंदी करणार तर त्याचा त्रास कोणाला होणार आहे? तर त्याच्यापासून ज्यांना आर्थिक लाभ होतो आहे, ज्यांचे व्यवसाय त्याच्यावर अवलंबून आहेत, हे लोक आपल्याला नक्कीच विरोध करणार आहेत. आणि ह्या विरोध करायला आपली पुरुष मंडळी तर तयारच आहेत, कारण पुरुष मंडळी केव्हाही स्त्रियांवर तोंड सुख घेत असतात. पण मग आपल्या घरातून आपण आपल्या मुलांना, मुलग्यांना, नुसती मुलं नाहीत, मुलगी, त्यांना कसं वागवतो ते पाहायला हवं. मुलं जरी आपली असली तरी त्यात मुलगा आणि मुलगी भेद करतो आपण. हा भेद कुठेतरी आपण आपल्या घरातूनच बदलू शकू का? त्यामध्ये आपल्या घरातल्या पुरुष वर्गाचं आपण सहाय्य घेऊ शकू का?
हेही आपल्याला पाहायला पाहिजे. आणि ते कसं घेता येईल, कशा रीतीने घेता येईल, हे सोपं नाहीये, सगळं कठीणच आहे. तरी पण आपल्याला हे सर्व केलं पाहिजे. आता यामध्ये प्रश्न येतो तो तोडगा काढण्याचा. काय बरं तोडगा काढावा ह्याच्यावर? तो आपल्याला आपल्या पातळीवर पण काढावा लागतो आणि समूह पातळीवर पण काढावा लागतो. आपल्या पातळीवर कोणत्या कोणत्या अडचणी, कोणत्या कोणत्या शंका उपस्थित करणार बरं घरातली मंडळी? यामध्ये आपण असं धरूया की मी एक स्त्री आहे आणि माझ्या समोर माझ्या नातेवाईकांचा गट आहे. घरात सासू सासरे असतील, कदाचित आई वडील सुद्धा असतील, कदाचित मुलं असतील. ती एकत्र पद्धतीने आपल्याला विरोध करतायत. कारण आपण घराबाहेर पडणार काही कामासाठी, त्यावेळेला त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या येणार किंवा त्यांच्या सोयीत गैरसोयी निर्माण होणार. मग हे कसं पटवून देणार, कशा रीतीने करणार? त्यामध्ये थोडंसं आपल्याला साम दाम दंडभेद अशासारखं जे म्हणतात त्यामध्ये आपल्या काही नीती ठरवाव्या लागतील. म्हणजे असं की आपण काय करणार आहोत ते स्पष्ट केलं पाहिजे. हे स्पष्ट बोलण्यासाठी जो आवाज हवाय, सुरुवातीला तो मैत्रीचा असेल, आग्रहाचा असेल, त्याच्यानंतर नंतर काहीतरी जरब, मी हे करणार बाबा, हे मला करायचंच आहे, हे केल्याशिवाय मी राहूच शकत नाही, अशासारखं काहीतरी करावं लागेल. पण विरोधक तर आपले भरपूर असणार. त्यांना कसं तोंड द्यायचं, त्यांच्यात किती अडकून पडायचं? वडील आजारी आहेत, आई आजारी आहे, ते म्हणतात की डोकं मांडीवर घेऊन बस. पण मला तर समाजकार्य करायचंय, ते समाजकार्य माझ्यासाठीच मी करणार आहे, इतरांसाठी नाही. असं जरी असलं तरी मला घराबाहेर पडायला हवं. सारा वेळ मी डोकं मांडीवर घेऊन बसू शकत नाही. मी सांगू शकेन का माझ्या आईला, त्या नातेवाईकाला? कारण लगेच सोंग पण तयार होतात, आपल्याला माहिती असतात, आपल्याला अडवण्याची सोंग काय काय केली जातात ती. तर ह्याच्यातून स्वतःला कुठेतरी नेटाने, निग्रहाने बाहेर काढलं पाहिजे. ह्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि ह्यासाठी आपलं आपणच असायला हवं, कोणी मदतीला येणार नाही, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. हे स्वतःला असं बाहेर पडलं की इतरांना बाहेर पडायला मदत देता येते. कारण आपण तेवढं सामर्थ्य मिळवलेलं असतं. आपली प्रतिमा एक वाईट झालेली असते यामध्ये की ही बाई भांडखोरच आहे, आणि त्याचंही आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही. कारण आपल्याला जेव्हा काही आपण वेगळं करू पाहणार तेव्हा आपल्यावर असे वेगळे वेगळे शिक्के बसणार आणि त्याचाही आपल्याला त्रास होणार. पण आपणच ठरवायचंय आपल्याला काय म्हणून पुढे व्हायचंय, काय म्हणून पुढाकार घ्यायचा आहे, आणि त्याप्रमाणे आपण आंतरक्रिया साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही घरात सहज सहभाग मिळतो, पण काही घरातून मिळत नाही. तेव्हा इथे फार शक्तीनिशी उभं राहावं लागतं, मोठ्या शक्तीनिशी उभं राहावं लागतं. आपलं आपल्याला समजावावं लागतं, तसंच दुसऱ्यांनाही समजवावं लागतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की इतरांशी आपण संपर्क साधणार आहोत. तर लगेच आपण सभा घेणार आणि सभा गाजवणार असं होणार नाही. एकेकाशी व्यक्तिगत बोलून व्यक्तिगत पातळीवर हे हळूहळू करायला हवं. त्याच्यानंतर आपण संघटना बांधणार आहोत. संघटना बांधताना लोकांना, म्हणजे आपण ज्या स्त्रियांना एकत्र करणार, पुरुषांना एकत्र करणार, त्यांना त्यांच्या प्रश्नावर तोडगे काढायला आपण तयार करणार आहोत. याला म्हणतो आहोत आपण सक्षमीकरण करणं. त्यांनाच विचार करायला लावला पाहिजे की बाबा हे काय करतो आहोत आपण, का करतो आहोत. केवळ मी म्हणते, मी हात वर करते म्हणून माझ्या मागे या मेंढरासारखं असं नाही करणार आपण. मेंढरं नको आहेत आपल्याला. आपल्याला हवे आहेत त्या जबाबदार व्यक्ती, ज्या स्वतःचंही हित पाहतायत आणि सर्व समूहाचंही हित पाहतायत. अशा व्यक्ती आपल्याला बांधायच्या आहेत एकत्र. आणि त्या बांधून भांडणं तर होणारच, मतमतांतर होणार, त्यात युक्तिवाद करून प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी देऊन आपण एक सहमती निर्माण करणार आहोत. म्हणून आपला संघ तयार होणार आहे आणि नंतर आपण तोडगे काढणार आहोत. तोडगे म्हणजे सामोपचाराने सहमती निर्माण करणं. त्यात आपल्याला भांडणं असतील ती मिटवावी लागतील, तिथे तोडगे काढावे लागतील. गावात कशावरूनही भांडण नसू शकतं, कारण गावाचा परिसर हा मुंबईतल्या किंवा एखाद्या शहरातल्या घरासारखा नसतो, तर तो व्यापक असतो. गावाला जेव्हा एखादं घर बांधलं जातं तेव्हा आजूबाजूचे सगळे झाड, पेड, प्राणी वगैरे त्याच्यात समाविष्ट होतात. त्याच्याबद्दलचे काही रीतिरिवाज असतात, लोकरिवाज असतात, तेही आपल्याला सांभाळावे लागतात. यामध्ये कोणते रीतिरिवाज सांभाळायला प्राधान्य द्यायचं, कोणते रीतिरिवाज वगळायला हवेत ते बदलण्यासाठी प्राधान्य द्यायचं, ते कसे बदलायचे, या सगळ्याच्या एक सर्वंकष विचारानंतरच काहीतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. आणि निर्णय वगैरे घेण्यासाठी किंवा संघटना बांधण्यासाठी आपल्याला आपली संवाद कौशल्य उत्तम प्रकारे अभ्यासाच्या माध्यमातून चांगला अभ्यास करून तयार करावी लागतात. तर या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे.
आपण जी कौशल्य शिकणार आहोत ती परीक्षेत लिहायची गोष्ट नव्हे. ती आपल्या वातावरणात राहून, आपल्या परिसरात राहून त्याविषयी आपण विचार करून मी काय केलं तर मला लोक सहभाग मिळवता येईल, तो वाढवता येईल, लोकांना सक्षम करता येईल, ज्याच्यामुळे गावाचाही विकास होईल, हे आपल्याला पाहायला हवं.